सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. भारतात तिसरी इयत्तेपासून AI शिक्षण सुरू होतंय, त्याबद्दल तुम्हाला काय माहीत हवंय? चला पटकन बघूया. तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने एक मोठी घोषणा केली आहे. शालेय अभ्यासक्रमात तिसरीपासूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि कम्प्युटेशनल थिंकिंग शिकवलं जाणार आहे. म्हणजे कसं, कम्प्युटरसारखा विचार करून प्रॉब्लेम सोडवायचा. हा खरंच शिक्षण पद्धतीतला खूप मोठा बदल म्हणायला हवा. तर पहिली गोष्ट, हे कधी सुरू होतंय? हा बदल आहे ना, तो 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल. सुरुवातीला कसं असेल, 3री ते 8वी साठी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून AI शिकवलं जाईल आणि मग 9वी ते 12वी साठी जरा जास्त डिटेलमध्ये अभ्यासक्रम असेल. लहान वयातच सुरुवात का? कारण आपल्या मुलांना भविष्यात लागणाऱ्या महत्त्वाच्या स्किल्ससाठी तयार करायचंय. हां, पण सुरुवातीला 3री ते 8वी साठी असेल आणि ते पण केंद्रीय विद्यालय KV, नवोदय विद्यालय NVS आणि CBSE शाळांमध्ये. म्हणजे एक पायलट प्रोजेक्ट म्हणून. मग नंतर 9वी ते 12वी साठी पण हे वाढवणार आहेत. आता दुसरी गोष्ट, या अभ्यासक्रमात शिकवणार काय नक्की? बघा, 3री ते 8वीच्या मुलांसाठी अगदी सोपं AI म्हणजे काय, डेटा कसा असतो, मशीन कसं शिकतं याची ओळख. आणि 9वी ते 12वी मग डेटा सायन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि AIचा नैतिक वापर कसा करायचा हे पण शिकवणार, अगदी प्रॅक्टिकल सखट. मुख्य उद्देश काय, तर मुलांमध्ये जिज्ञासा वाढवणं आणि नवीन कल्पनांना चालना देणं. आणि शेवटची, तिसरी महत्त्वाची गोष्ट, शिक्षकांचं काय? म्हणजे हा नवीन विषय शिकवायला त्यांनाही तयार करावा लागणार ना. त्यासाठी NCERT आणि CBSE खास ट्रेनिंग घेणार आहेत. त्यात सगळी आवश्यक डिजिटल साधनं, प्रोजेक्टच्या कल्पना आणि मार्क कसे द्यायचे या सगळ्या पद्धती शिकवल्या जातील. अगदी राज्य पातळीवरच्या संस्था म्हणजे SCERTs आणि DIITs त्या पण यात मदत करतील. म्हणजे थोडक्यात काय, तर हा निर्णय भारतीय शालेय शिक्षणाला AI वाल्या भविष्यासाठी सक्रियपणे तयार करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे.